प्रथमतः आमचे जे काही 599 लोक मृत झाली यांच्या आत्म्याला श्रद्धांजली व्हावी किंवा त्यांना श्रद्धांजली प्राप्त व्हावी म्हणून आम्ही रोडवर आलेलो आहोत। हे असे अस्ताव्यस्त खड्डे झालेले आहेत आणि यासाठी सरकारने ज्यांना हे रस्ते करायला दिलेले त्यांच्यावरती कारवाई करावी। एक तर्फे तर आपण म्हणतो की 5 स्टार MIDC, पण मूलभूत सुविधांचा अभाव आहे। MIDCचे अधिकारी आणि नेते सगळे पुढारी हा स्पष्ट आरोप आहे की फक्त खिशे भरण्याच्या नादामध्ये मशगूल आहेत। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ही अवस्था आहे देशाच्या ऑटो हब अशी ओळख असलेल्या चाकण औद्योगिक पट्ट्यातली। उद्योग मंत्र्यांचा दौरा जाहीर होताच प्रशासनाने रात्रीतून बुजवलेले खड्डे पहिल्याच पावसात उघडे पडले आहेत। याच संतापजनक कारभाराविरोधात स्थानिक नागरिक, वारकरी संप्रदाय आणि विविध संघटनांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्ड्यांची प्रतिकात्मक पूजा केली आणि बेमुदत चक्री उपोषणाचं हत्यार उपसलंय। रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि रोजची वाहतूक कोंडी आता स्थानिकांच्या जीवावर बेतू लागली आहे। प्रथमतः आमचे जे काही 599 लोक मृत झाली यांच्या आत्म्याला श्रद्धांजली व्हावी किंवा त्यांना श्रद्धांजली प्राप्त व्हावी म्हणून आम्ही रोडवर आलेलो आहोत। त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांना न्याय मिळावा, MIDC मधील सर्व रोड असतील ते चांगल्या पद्धतीने व्हावेत। आदरणीय उद्योग मंत्री जे पर्यटन म्हणून रविवारी या ठिकाणी फिरायला आले त्या उद्योग मंत्र्यांना माझा सवाल आहे की तुम्ही PMRDच्या माध्यमातून किती पैसे, तुम्ही MIDCच्या माध्यमातून किती पैसे मिळवणार, त्या पैशाची घोषणा करा। त्याच्यावरती कशा पद्धतीने खर्च करणार, कशा प्रमा कशा करणार ते आम्हाला सांगा। आंदोलनात वारकरी संप्रदाय सुद्धा टाळ मृदुंगासह सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। एरवी मंदिरांमध्ये भजन कीर्तनात रमणारे वारकरी थेट रस्त्यावरील खड्ड्यांवर उभे राहून व्यवस्थेविरोधात गजर करताना दिसले। खड्ड्यांमुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली असून कित्येकांना कायमचं अपंगत्व आलंय। त्यामुळे केवळ खड्डे न बुजवता जबाबदार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी आता होते आहे। आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्यांना न्याय नाही। कितीतरी अपंग झालेले आहेत या रस्त्यावरती आणि हे असे अस्ताव्यस्त खड्डे झालेले आहेत आणि यासाठी सरकारने ज्यांना हे रस्ते करायला दिलेले त्यांच्यावरती कारवाई करावी आणि हे रस्ते व्यवस्थित करून द्यावे, अन्यथा आम्ही साखळी उपोषण वाढून आमर उपोषण करण्यास तयार आहोत। या आंदोलनाला खेड तालुक्यातील तब्बल 50हून अधिक ग्रामपंचायतींनी थेट पाठिंबा दर्शवलाय। पुढील 2 दिवसात तालुक्यातील 162 ग्रामपंचायती सुद्धा आंदोलनात उतरणार आहेत। दररोज लाखो कामगारांना या औद्योगिक पट्ट्यात कामासाठी ये-जा करावी लागते। मात्र 8 ते 9 तासांच्या ड्युटीसाठी कामगारांचे आणखी 5 ते 6 तास केवळ रस्त्यावरील ट्रॅफिक आणि खड्ड्यांमध्येच वाया जात आहेत। या उपोषणामध्ये खरं तर जिल्हा परिषद सदस्य जे ज्या गटातून आलेले आहे ते त्या गावात आहे, पण तालुक्यातून या ठिकाणी 50 ग्रामपंचायतचा पाठिंबा मिळालेला आहे आणि आज आणि उद्यामध्ये तालुक्यातून मी तर म्हणतो 162 ग्रामपंचायत खेड तालुक्यातून पाठिंबा देतील आणि महाराष्ट्रभरातून जेवढे कामगार आहे त्या कामगारांमधून आम्हाला चांगल्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे, कारण कामगारांना रोज या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। दुसरीकडे उद्योग जगताला कामगार वाहतूक पुरवणाऱ्या बस चालक मालक संघटनांनी सुद्धा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। रोड टॅक्स, GST आणि औद्योगिक कर वेळेवर भरून सुद्धा पायाभूत सुविधांच्या नावाखाली शून्य कारभार सुरू असल्याचा आरोप उद्योजक आणि ट्रान्सपोर्टर्स करतायत। एक तर्फे तर आपण म्हणतो की 5 स्टार MIDC, पण मूलभूत सुविधांचा अभाव आहे। इथे ग्रामस्थ पण परेशान आहे, एम्प्लॉईज पण परेशान आहे। आम्हाला इनफॅक्ट नवीन लोक अगर आम्हाला पुण्यामधून हायर करतो तर आम्हाला तिथे पण प्रॉब्लेम होतो। आणि मेन मुद्दा असा आहे की आपल्याला अगर 3 बिलियन इकॉनॉमी बनवायची आहे आणि आपली महाराष्ट्राची नंबर 1 MIDCला सपोर्ट नाही आहे तर कसं पुढे घेऊन जाणार? आम्ही कंपनी प्रशासन तर सहभागी व्हायलाच पाहिजे, पण आम्ही पिंपरी चिंचवड बस ओनर असोसिएशन कडून सगळे सहभागी आहोत। आमचे चालक मालक टोटली सर्व। महत्वाचं काय, आम्ही टॅक्स, रोड टॅक्सेस भरतोय, GSTच्या रूपाने एवढा कर जातोय, कंपनी टॅक्सेस भरते हजारो कोटीचा आणि MIDCचे अधिकारी आणि नेते सगळे पुढारी हा स्पष्ट आरोप आहे की फक्त खिशे भरण्याच्या नादामध्ये मशगूल आहेत। रस्त्यांकडे, सोयी सवलतीकडे कोणाचं काहीही लक्ष नाही। खरं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणत। हे सरकार गेले 20 वर्ष अभ्यासच करते आणि या परिसरामध्ये हे एका यंत्रणेचं अपयश नाहीये। जवळजवळ 5 ते 6 यंत्रणा या राज्याच्या अपयशी ठरलेल्या आहेत।
म्हणजे सरकार सारखं नव्हे तर सावकारासारखं वागते. कारण सावकारासारखा टॅक्स व्याज स्वरूपी या परिसरामधून घेतला जातो, परंतु काम सरकारसारखं नव्हे तर सावकारासारखं केलं जातं. हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. कर अब्जावधींचा, पण रस्त्यावर मात्र मृत्यूचा सापळा. चाकण MIDC मधील रस्त्यांची ही दुर्दशा आता केवळ खड्ड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर तो नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलाय. प्रशासनानं वेळीच डोळे उघडे ठेवून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत तर या जनआक्रोशाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेमंत चापुडे, झी 24 तास, चाकण, पुणे.